नवरा बायकोत नक्की काय घडतं ते बाकीच्या कुणालाही कधीच कळू शकत नाही. स्पृहा, मला तुला विचारायचंय, याआधी आम्ही तुला उमेश बरोबर, सिद्धार्थ बरोबर पाहिलेलं आहे आणि आता गश्मीर, जेव्हा मूवीचं फर्स्ट पोस्टर आउट झालं ना तेव्हा पर्सनली मी जरा विचारात पडले की स्पृहा आणि गश्मीर कसे. ते कसं होतं ते नक्की सांग. नाही असं नव्हतं, एकदम गश्मीर बरोबर स्पृहा असंही नव्हतं. आता हे तू उगाच कशाला अरे मी विचारते की तिचं काय परसेप्शन होतं ते कळवत होते आपल्याला, मग मी तसं उत्तर देते. एक्झॅक्टली. आता तुला हे सांगावं लागेल की एक्झॅक्टली गश्मीर म्हणजे काय. स्पृहा बरोबर गश्मीर. मी कधी अपेक्षा नव्हती केली का तुम्ही दोघं इंटरव्ह्यू कोण घेताय. काय नव्हतं अपेक्षा. नाही आम्हाला ते, कारण बहुतेक लोकांचं हेच मत असेल तर काय ते त्याच्यावरती आम्हाला देऊ दे ना चांगलं उत्तर, पण त्याकरता कळायला हवं की का. नाही, पहिली गोष्ट तर फक्त नाव आलेलं, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यानंतर स्टारकास्ट मध्ये म्हणजे आता पहिलं नाव जेव्हा येतं सिनेमाचं तर आपण कधी कधी त्या नावावरही सिनेमा काय असू शकतो असा थोडाफार अंदाज घेतो. पण जेव्हा तुम्ही दोघाला तर काहीतरी इंटरेस्टिंग आहे असं वाटलं, काहीतरी इंटरेस्टिंग म्हणजे की काहीतरी इंटरेस्टिंग खूप काय होईल आपल्या इथे अशी तुला अपेक्षा नव्हती. असं नाही. सॉरी. एका वेगळ्या म्हणजे ही जोडी खूपच फ्रेश आणि नवीन वाटते, प्रेक्षकांनाही ती तितकीच नवीन वाटत असेल. तू का ओव्हर एक्सप्लेन करते, आम्ही असंच खेचतोय. तू अगदी योग्य प्रश्न विचारला होता. सो कम्प्लीट. त्याच्याबरोबर काम करताना किंवा असा रोल करताना एक बॉन्डिंग लागतं, ते कसं निर्माण झालं. हा, त्याचं अर्ध उत्तर त्याने मगाशच्या प्रश्नात दिलं. मी पुढच्या प्रश्नाचं उत्तर आधीच देऊन टाकलं. तो नेहमीच करतो. सो एनिवे, नेक्स्ट टाइम मी तुला फोन करून तुला प्रश्न सांगणार, काय काय बोलणार मला सांगा, मग मी प्रश्न काढते. सो अर्ध त्याने उत्तर मगाशी दिलं आहे, त्याच्या पुढचं मी सांगते. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय एम व्हेरी ग्लॅड की कोणीतरी असा एक वेगळा आउट ऑफ द बॉक्स विचार केला. त्याबद्दल पूर्ण 100पैकी 100 मार्क समीरला आहे. कारण एक अशा पद्धतीची फिल्म जी थोडीशी लाईट हार्टेड आहे पण तितकीच ती इंटिमेट फिल्म आहे. सो जरी त्याच्यामध्ये खूप कलाकार असले तरी एस्पेशली अजय आणि केतकीचं जसं तू म्हणालीस की ते बॉन्डिंग जे आहे ते दिसायला पण पाहिजे ना तुमचं स्क्रीनवरती. आणि त्यातली सगळ्यात गंमत ही आहे की पुन्हा पुन्हा तेच, जर ते ऑफ द कॅमेरा नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा ते ऑन कॅमेरा नाही येऊ शकत, कितीही प्रयत्न करा. सो मला खरंच टेन्शन आलं होतं की ही एवढी इंटिमेट फिल्म आहे तर हे नाही समजा वर्क झालं तर काय करणार आपण. कारण तिथे गेल्यानंतर आता अगदी ABCD सुरुवात करायची का, म्हणजे काय कसं आहे हॅलो वगैरे इथपासनं बोलायला सुरुवात करायची का काय करायचं. पण समहाव तो छान आहे खूप. सो ते हळूहळू ना खूप सहज झाल्या गोष्टी. आणि फॉर्च्युनेटली आम्ही एक 20 दिवसाचं शेड्यूल पहिलं आमचं गुहागरमध्ये शूटिंग केलं, जो फिल्मचा सेकंड हाफ आहे. सो तिथे आम्हाला एकमेकांसोबत खूप वेळ घालवायला मिळाला, खूप अदरवाईज सुद्धा आम्ही वेळ स्पेंड करू शकलो एकमेकांसोबत. सो आम्हाला कळलो आम्ही काय आहोत बेसिकली. त्यामुळे ना आय थिंक तो जो वेळ समीरने आम्हाला दिला त्याचा आम्हाला ॲक्च्युअल फर्स्ट हाफ शूट करताना जिथे ती इंटिमसी आम्हाला दाखवायची आहे त्याच्यामध्ये खूप फायदा झाला. आणि पुन्हा एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की जेन्युइन माणूस समोर असेल तर खूप सोप्या होतात गोष्टी. आणि तो खरंच खूप जेन्युइन आहे त्याच्या कामाबद्दल किंवा पर्सनल आयुष्यात सुद्धा. ही इज अ व्हेरी जेन्युइन पर्सन. त्यामुळे जेन्युनिटी कनेक्ट्स कुठेही गेलो तरी. सो आय गेस ते बॉन्डिंग व्हायला काही फार आम्हाला कष्ट तर नाहीच करावे लागले, पण ती खूप सहज प्रोसेस होती आमच्यासाठी. प्रत्येक सिनेमा हा कलाकाराला काही ना काहीतरी देत असतो, जसं तो प्रेक्षकांना देतो. आणि मला काही प्रॉब्लेम नाही, हा सिनेमा कदाचित माझ्या जनरेशनलाही खूप काही गोष्टी देईल. तर हा सिनेमा तुम्हा दोघांना काय दिले, त्या सिनेमाने तुम्हा दोघांना काय दिलंय असं एका वाक्यात सांगणं खूप अवघड आहे. मला असं वाटतं की थोडीशी समजूत दिली जास्त. कारण बिईंग इन द प्रोसेस आम्ही इतकं, जे आपण मगाशी पण बोललो की इतकं कनेक्ट करू शकलो या गोष्टीशी. सो इवन पर्सनली सुद्धा वागताना आपल्या आयुष्यात आपल्या पार्टनरशी, आपल्या आईबाबांशी, इट्स नॉट अ फिल्म विच जस्ट टॉक्स अबाउट अ कपल, इट टॉक्स अबाउट 2
2 जनरेशन्स किंवा पर्स्पेक्टिव्स, दुसऱ्या माणसाचंही काही मत असू शकतं आणि आपण जेव्हा आपलं मत सांगतो तेव्हा आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की समोरच्या माणसाचंही काहीतरी मत आहे, त्याचीही काही बाजू आहे. सो आय गेस हा पर्स्पेक्टिव्ह या फिल्मने आम्हाला दिला शूट करताना किंवा त्याच्यानंतर पण. आणि हां ओके माझ्याकडे ती ओके ऑलरेडी मला असं वाटतं की हे तर अगदी योग्य आहे, हे मला काहीच प्रॉब्लेम नाहीच्या कॉन्टेक्स्टमध्ये अगदी परफेक्टली बोलली. जनरली ह्या सिनेमाने काय दिलं किंवा कुठल्याही सिनेमाने काय दिलं तर जनरलाइज जर का माझं ओपिनियन मागितलंच तर कुठलाही चांगला माणूस तुमच्या आयुष्यात येतो तो तुम्हाला ग्रो करायला मदत करून जातो आणि कुठलाही वाईट माणूस जो तुमच्या आयुष्यात येतो, तुमच्याकरता जो वाईट असतो तो तुमच्या आयुष्यात येतो, तो तुम्हाला एक धडा शिकवून जातो. माझ्याकरता फिल्म्सच्या बाबतीत म्हणते असं एक चांगली फिल्म जर का तुमच्या आयुष्यात घडून गेली तर ती तुम्हाला ग्रो करायला मदत करते, जे मला काहीच प्रॉब्लेम नाहीच्या बाबतीत आहे. आणि वाईट फिल्म तुमच्या आयुष्यात आली की तुम्हाला धडा शिकवून जाते खूप चांगला. सो इथे आम्ही ग्रो झालो खूप छान, आम्ही छान ग्रो झालो आणि आम्हाला चांगली परत जसं म्हणतो जसं की माणसं मिळाली खूप छान. सो दिस फिल्म गेव मी an amazing friendship with Kashmir, his wife, किंवा समीर फॉर दॅट मॅटर. समीर आणि मी खूप जुने मित्र आहोत, पण या फिल्मच्या निमित्ताने आम्ही जितके जवळ आलो एकमेकांच्या, कनेक्ट झालो, ती प्रोसेस इतकी सुंदर आहे आमच्यासाठी की ही फिल्म वुड बी अ व्हेरी व्हेरी स्पेशल थिंग इन एव्हरीबडीज लाईफ्स, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने म्हणते. हाय गाईज, मी कश्मीर महाजनी आणि मराठीतल्या लेटेस्ट गॉसिप्स आणि इंटरव्ह्यूज पाहण्यासाठी डाउनलोड करा चिलॅक्स आणि बघायला विसरू नका ह्या 11 ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात माझा आगामी मराठी चित्रपट. मला काहीच प्रॉब्लेम नाही.